सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज या परिषदेचं उद्घाटन झाल्याचं आपले अध्यक्ष वंचित विकासचे श्री मर्लेचे साहेब यांनी जस्ट जाहीर केलं. खूप खूप आभार. आज आपलं पहिलं व्याख्यान ज्यांचं होत आहे, जे आपल्याशी संवाद साधणार आहेत असे ॲडव्होकेट शिवराज प्रताप सिंह कदम जहागीरदार सरांचं पुन्हा एकदा जाणीव संघटना आणि वंचित विकासतर्फे स्वागत. सर LLB LLM आहेत आणि पुण्याचे आहेत. सर पुणेकर आहेत, याचा सार्थ अभिमान आहे आम्हाला. सर गेली 22 वर्ष पुणे येथील शिवाजीनगर जिल्हा आणि सत्र न्यायालय येथे वकिलीचं कामकाज पाहत आहेत. मुंबई उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयामध्येही त्यांनी भरपूर काम केलेलं आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालय येथे विविध धार्मिक आणि धर्मादाय संस्था, शैक्षणिक आस्थापना व रुग्णालयांबरोबर विशेष सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. सन 2013 पासून पुणे येथील राष्ट्रीय हरित लवाद पश्चिम विभागीय न्यायाधिकरण येथे पर्यावरण विषयक महत्त्वपूर्ण प्रकरणाची हाताळणी त्यांनी केली. हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. जे इथे काही पर्यावरणावर काम करणाऱ्या संस्थाही आलेल्या आहेत त्यांच्यासाठी. सामाजिक दृष्टीने कामकाज पाहिले तर 2006ला पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन पुणे या संस्थेचे ते अध्यक्ष होते. 2012 पुणे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम यशस्वीपणे पूर्ण केलं आहे. आणि मार्च 2015 पासून शतकोत्तर धार्मिक परंपरा लाभलेल्या पुण्यातील कैलासवासी श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट येथे विश्वस्त म्हणून ते नियुक्त आहेत. आणि अजून एक सार्थ अभिमान आहे आम्हा सर्वांना की वेगवेगळी जी नामवंत संस्था आहेत पुण्याबाहेरच्या, महाराष्ट्राच्या, भारतातल्या एकूण 15 वेगवेगळ्या संस्थांवर सर एक विशेष निधी सल्लागार म्हणून काम बघतायत. त्यातले काही मी ठराविक वाचून दाखवतो. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, नंतर श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट, सकाळ माध्यम समूहाद्वारे संचलित विविध न्यास, गांधी स्मारक निधी, राजघाट नवी दिल्ली, इंडियन मेडिकल असोसिएशन, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नॅशनल एज्युकेशन सोसायटी, लायन्स क्लब एज्युकेशन ट्रस्ट, अशा अनेक वेगवेगळ्या संस्थांना सर विधी सल्लागार म्हणून काम पाहता. आणि जेव्हा संस्था काम करत असतात तेव्हा कायदेशीर बाबींवर खूप आपल्याला अडचणी येत असतात. आणि जी एक आपण स्पीड घेतलेला असतो कामाचा, आपण मनापासून काम करत असतो, पण ह्या कायद्याच्या कचाटात अडकलो गरज नसताना आणि कधी अडकवलं गेलं तर खूप प्रॉब्लेम्स येतात संस्थेला काम करताना. आणि अशा वेळी जो देवासारखा आपल्या मागे उभे असतात ते अशी लोक असतात. त्यामुळे मी ॲडव्होकेट शिवराज कदम जहागीरदार सरांना विनंती करतो की त्यांचं स्वागत मी करायला सांगतोय पहिल्यांदा आपले अध्यक्ष मर्लेच्या साहेबांना. व्यासपीठावर विराजमान मर्लेजा सर, माझे सहकारी ॲडव्होकेट तानाजी गायकवाड आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, आजची सकाळ खरंच एक चांगला उपक्रम घेऊन उजाडली आहे. वंचित विकासने ही जी सामाजिक संस्थांची परिषद इथे आयोजित केलेली आहे, खूप छान काम केलेलं आहे. केवळ आपल्या संस्थेचाच विकास न होता आपल्या सोबत असलेल्या इतर सर्व संस्थासुद्धा तितक्याच सक्षमपणे पुढे आल्या पाहिजेत, हा विचारच खूप सुखाचा आहे. आज इथे मला जेव्हा बोलवणं आलं तर तो विषय दिलेला होता सामाजिक संस्था आणि कायदा. मीनाताईंशी बोलताना मला थोडासा खुलासा झाला आणि अगदी त्यांचं म्हणणं योग्य होतं की सामाजिक संस्थेमध्ये, सामाजिक कार्यामध्ये आम्ही झोकून दिलेलं असताना ज्या कायद्याच्या मूलभूत गरजा आहेत त्याकडे नकळतपणे थोडंसं दुर्लक्ष होतं. आणि खरंच सांगायचं झालं तर आपण कितीही चांगलं काम करत असलो तरीही आपले विरोधक असतात. का असतात माहीत नाही. आणि मग अशा कचऱ्यात सापडलं की जसं मग आत्ता सांगितलं गवाले साहेबांनी
की ज्या 2 पायऱ्या कधी चढू नयेत, एक हॉस्पिटलची आणि कोर्टाची, त्या पायऱ्या मग चढाव्या लागतात. आमच्या तिथे धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये मी कार्यरत आहे. तिथे पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर असोसिएशन ही जी आमची संघटना आहे त्यामार्फत आमचा असाच एक प्रयत्न असतो की कुठल्याही सामाजिक संस्थेमध्ये वाद विकोपाला जाऊ नयेत. एरवीच्या न्यायालयांप्रमाणे हे वाद नसतात. एरवीच्या न्यायालयामध्ये हे वैयक्तिक स्वरूपाचे वाद असतात, पण सामाजिक संस्थांमधले वाद हे त्या संस्थेच्या विश्वस्तांना, कार्यकर्त्यांना एवढंच नाही तर समाजावर सुद्धा एक अनिष्ट परिणाम करणारे असतात. एखादी चांगली संस्था अशा वादात अडकली तर खरोखर सांगतो समाजाचं खूप मोठं नुकसान होतं. आपण सर्वजण कोण आहोत, म्हणजे जे उपस्थित आहोत हे सामाजिक संस्थेत तन मन धन अर्पण करून आपलं स्वतःला झोकून देऊन काम करणारे आहोत आपण. असं करत असताना कुठला तरी कायद्याचा बडगा आपल्यावर उगारला जातो आणि आपण हळूहळू त्या कार्यातून बाजूला व्हायचा प्रयत्न करतो. हे एक समाजाचं फार मोठं नुकसान असतं. आपण सर्वजण संस्थाचालक आहात, त्यामुळे अगदी सुरुवातच करायची झाली या संवादाला मी म्हणतो. माझं काही मार्गदर्शन नाही, मी तेवढं मोठाही नाही मार्गदर्शन करणं एवढं. आपण एक संवाद साधूयात. आपल्यापैकी संस्था निर्माण होत असताना काय होत असतं, कुणाच्या तरी मनात एक विचार येत असतो की आपण एक विशिष्ट कार्य घेऊन पुढे जायचं आहे, समाजासाठी काहीतरी उपक्रम साजरे करायचे आहेत किंवा समाजाभिमुख होऊन समाजाला उपयोगी असं काहीतरी उद्दिष्ट ठेवायचं आहे आणि ते पूर्ततेसाठी आपल्याला पुढे जायचं आहे. याला आम्ही म्हणतो समाजाची मूळ स्थापना. कारण तो विचार जो आलेला असतो तो पूर्णत्वाला नेण्यासाठी जी पुढे कार्यवाही करावी लागते तर त्यासाठी स्थापना महत्त्वाची असते. मग ही स्थापना झाली, मग याला एक कायदेशीर स्वरूप यावं लागतं आणि हे कायदेशीर स्वरूप आपल्याला, आपण महाराष्ट्र राज्यात कार्यरत असल्यामुळे महाराष्ट्र विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 हा आपला मूलभूत कायदा आहे, ज्याला इंग्लिशमध्ये महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्ट किंवा संक्षिप्त स्वरूपात ट्रस्ट ॲक्ट म्हणतो. आता हा कायदा आला अस्तित्वात 1950 साली. ह्या कायद्याच्या अंतर्गत कुठल्या कुठल्या गोष्टी येतात तर तुम्ही कुठलीही धार्मिक स्थळं घ्या ती येतात, कुठलेही हॉस्पिटल्स घ्या त्याची नोंदणी याच्याच खाली झालेली असते, कुठल्याही शिक्षण संस्था घ्या त्यांची नोंदणी याखाली झालेली असते आणि सामाजिक कार्यामध्ये एवढे विविध प्रकार आहेत त्या सगळ्या संस्थांची नोंदणी या कायद्याखाली त्या परिसरातल्या किंवा त्या जिल्ह्यातल्या नोंदणी अधिकारी म्हणजे धर्मादाय आयुक्तालयात होत असतात. साधारणतः महाराष्ट्रात असं चित्र आहे की प्रत्येक जिल्ह्यात एक धर्मादाय नोंदणी कार्यालय आहे आणि अशा 4 आणि 5 जिल्ह्यांचा मिळून एक विभाग होतो, तिथे एक विभागीय कार्यालय असतं. तर जेव्हा आपल्या मनात कुठलाही सामाजिक कार्य करण्याचा विचार येतो तर त्याची नोंदणी कुठे करायची तर अशा ह्या धर्मादाय आयुक्त कार्यालयात त्याची नोंदणी करायची. नोंदणीसाठी एक नमुन्यातील एक अर्ज असतो, तो आपण भरायचा. त्या संदर्भातली इतर माहिती जी आवश्यक आहे ती त्यासोबत जोडायची, कागदपत्र जोडायची. आपल्या ट्रस्टची जर काही स्थावर मिळकत असेल, जमीन असेल, फ्लॅट असेल, जागा काही इतर प्रकारे असतील तर त्याची माहिती आणि त्याचे महसुली दस्तऐवज जे असतात, म्हणजे ज्याला आपण सातबारा उतारा म्हणतो, प्रॉपर्टी कार्ड म्हणतो, खरेदी खत म्हणतो, असे जोडायचे असतात. त्याची एक नोंदणी प्रक्रिया होते आणि तुम्हाला नोंदणीचं एक सर्टिफिकेट मिळतं, नोंदणी दाखला ज्याला म्हणतो. म्हणजे संस्था स्थापनेच्या विचारापासून कायदेशीर नोंदणी करेपर्यंत हा प्रवास असतो. थोडक्यात आता संस्थेचं बाळ जन्माला आलेलं आहे आणि पुढे त्याचं संगोपन आता कसं करायचं. नोंदणी दाखला मिळाला तर त्या दिवसापासून तुमची संस्था ही कायदेशीररित्या नोंदणीकृत झाली असं समजण्यात येतं आणि कायद्याच्या सर्व तरतुदी त्या दिवसापासून तुम्हाला लागू होत असतात.
मग आता पुढे या कायद्यात अभिप्रेत काय आहे? अशा या संस्था चालकांकडून ज्यांना आपण विश्वस्त म्हणतो, म्हणजे ज्याच्यावर विश्वास आहे असं विश्वस्त, तर या विश्वस्तांकडून काय अभिप्रेत आहे त्यामध्ये? तर जे बदल घडत जातात विश्वस्तांमध्ये, म्हणजे तुम्ही नोंदणी करत्या वेळेस विश्वस्तांची एक कालमर्यादा ठरवली असेल, तर त्या कालमर्यादेनंतर जे काही बदल होत जातात, तर ते बदल झाल्यापासून 90 दिवसामध्ये नोंदवावेत. त्याचा बदल अर्ज किंवा ज्याला आपण प्रचलित भाषेत चेंज रिपोर्ट म्हणतो, असा चेंज रिपोर्ट कुठलाही बदल झाल्यापासून 90 दिवसामध्ये तुमच्या धर्मादाय नोंदणी कार्यालयाकडे, जिथे तुमची नोंदणी झालेली आहे अशा ठिकाणी तो दाखल करायचा असतो. त्यासोबत काय अपेक्षित आहे, तर ज्या सभेमध्ये तो बदल झालेला आहे त्या सभेची नोटीस जी असेल ती काढलेली असेल, सूचनापत्र, विषयपत्रिका, अजेंडा, उपस्थितांची स्वाक्षरी, ही नोटीस सर्वांना, सर्व विश्वस्तांना किंवा सभासदांना मिळाली आहे याची पोच, आणि सभेचा इतिवृत्तांत म्हणजे प्रोसिडिंग, हे सगळं साक्षांकित प्रतीच्या स्वरूपात त्या बदल अर्जासोबत, त्याचा एक विशिष्ट फॉर्मॅट आहे शेड्यूल 3 म्हणून, तर तो त्या धर्मदाय आयुक्त कार्यालयात दाखल करावा लागतो. तुमच्या कागदपत्रांची सत्यता झाल्यानंतर, पडताळणी झाल्यानंतर तो बदल धर्मदाय आयुक्त मान्य करतात आणि तुमच्या नवीन विश्वासांना किंवा जो बदल तुम्ही तिथे सुचवलेला आहे त्याला मान्यता मिळते. आता हे बदल कुठल्या प्रकारचे असतात, तर मी आत्ता सांगितल्याप्रमाणे विश्वस्तांमध्ये जे काही बदल होतात, नवीन विश्वस्त येतात, जुने विश्वस्त राजीनामा देऊन निवृत्त होतात, कोणी मयत होतात किंवा इतर काही कारणास्तव काम करू शकत नाहीत, तर त्यांची नावं वगळण्याचा, नवीन आलेल्या विश्वस्तांना त्यांची नावं नोंदवण्याचा हा बदल असतो. त्याचप्रमाणे संस्थेने जर कुठली स्थावर मालमत्ता विकत घेतलेली असेल तर ती सुद्धा धर्मदाय आयुक्तांकडं परिशिष्ट 1 म्हणून त्यांचा जो फॉर्मॅट असतो त्यामध्ये ती नोंदवावी लागते. तर त्याचाही बदल अहवाल द्यावा लागतो. त्या बदल अहवालाची मग जाहीर नोटीस होते स्थानिक वर्तमानपत्रामध्ये, आणि कुणाची हरकत जर नाही आली तर तुम्ही जे खरेदी खत केलेलं असेल किंवा बऱ्याच संस्थांना बक्षीसपत्राने अशी मिळकत मिळत असते, तर असा हा बदल अहवाल त्या ठिकाणी सादर केल्यानंतर ती तुमच्या संस्थेची स्थावर मिळकत जी असते, इमूव्हेबल प्रॉपर्टी, ती ट्रस्ट रेकॉर्डला नोंदवली जाते. काही ठिकाणी असं असतं की जे बरेच जुने ट्रस्ट असतात किंवा त्यांना कुठेतरी एक बक्षीसपत्राने मिळकत मिळालेली असते, आपलं कार्य बघून कोणीतरी बक्षीसपत्र, देणगी, दानपत्र करत असतं आणि ती मिळकत मिळालेली असते, त्याची चौकशी व्हायची राहून गेलेली असते. आपल्याला माहीत असतं ती मिळकत आहे, पण ती नेमकी आपल्या ट्रस्टची आहे का नाही, आपल्या ट्रस्टच्या नावावर त्याची नोंदणी झालेली आहे का नाही, तर त्याची सुद्धा एक स्वतंत्र चौकशी करता येते. आणि धर्मदाय आयुक्तांमार्फत अशी चौकशी करून ती जर मिळकत आपल्या ट्रस्टच्या रेकॉर्डला लागली तर त्या मिळकतीचा उपयोग, त्या जागेचा उपयोग आपल्या ट्रस्टच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आपल्याला करता येतो. आणि एक लक्षात घ्या, हे सर्व बदल नोंदवणं किंवा आपल्या ट्रस्टच्या मालकीच्या जागांचे बदल नोंदवणं हे एक प्रकारे आपल्याला या कायद्याचं संरक्षण आहे. जर ट्रस्टची मिळकत असेल तर त्याच्यावर अतिक्रमण होत असेल तर त्याच्यासाठी स्वतंत्र उपाय आहेत. तुम्हाला नेहमीच्या दिवाणी न्यायालयांमध्ये जाण्याची सुद्धा आवश्यकता नाही. धर्मदाय आयुक्त तुम्हाला ते संरक्षण देऊ शकतात या मिळकतींचा जर काही गैरवापर होत असेल तर. तर अशा प्रकारे हे बदल नोंदवणं आलं. पुढचा एक महत्त्वाचा भाग असा आहे की आपण वर्षभरात ज्या काही संकल्पना राबवतो, कार्य करतो, त्याला एक निश्चित प्रमाणात पैशांची आवश्यकता असते. आपल्याला येणाऱ्या पैशांचा स्रोत काय, आपण कुठलीही, ज्याला आपण कमर्शियल एंटिटी म्हणतो, अशी नाही होत. मग मुख्यत्वे आपल्याकडे येणाऱ्या पैशांचा ओघ म्हणजे देणगी स्वरूपात असतो. तर अशा सर्व पैशांचा वार्षिक ताळेबंद आपल्याला धर्मदाय आयुक्त कार्यालयात दाखल करावा लागतो.
बऱ्याच वेळा असं दिसून येतं की संस्था काम करतायत, पण धर्मदाय आयुक्त कार्यालयात ते त्यांचे वार्षिक ताळेबंद दाखल करत नाहीत. हे वार्षिक ताळेबंद जे असतात ते आपल्या चार्टर्ड अकाउंटंटकडून तयार करून धर्मदाय आयुक्त कार्यालयात आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत, म्हणजे आपलं आर्थिक वर्ष 31 मार्चला संपतं, तर सप्टेंबर अखेरीपर्यंत हे सर्व ताळेबंद धर्मदाय आयुक्त कार्यालयात दाखल करावे लागतात. आता नवीन एक म्हणजे त्यांनी अशी पद्धत निर्माण केलेली आहे. आपण जसं जसं संगणकीकृत व्यवस्थेकडे जात आहोत, तर हे ऑनलाईन आधी सादर करावे लागतात तुमच्या चार्टर्ड अकाउंटंटमार्फत. त्याची आपल्याला ऑनलाईन पोहोच मिळते. ती पोहोच घेऊन तुमच्या ज्या कागदोपत्री प्रती आहेत त्या तुम्हाला स्थानिक कार्यालयात दाखल कराव्या लागतात. आता या ठिकाणी मला एक महत्त्वाचा, अतिशय महत्त्वाचा विषय सांगायचा आहे, जो नुकताच आपल्या वाचनातही आलेला असेल. ट्रस्ट कायद्याच्या कलम 58 प्रमाणे आपलं जे एकूण उत्पन्न आहे, मी एकूण उत्पन्न म्हणतोय, म्हणजे त्यातनं खर्च वजा जाता राहिलेला शिल्लक याच्यावर नाही, एकूण उत्पन्नावर 2007 सालापर्यंत 2% अंशदान द्यावं लागायचं, ज्याला इंग्लिशमध्ये कॉन्ट्रीब्युशन म्हणतो आम्ही. हे अंशदान कुठे जातं, तर एक पब्लिक ट्रस्ट ॲडमिनिस्ट्रेशन फंड आहे. कायद्यामध्येच त्याचा उहापोह केलेला आहे कलम 58 ते 64 पर्यंत. तर ते अंशदान ह्या फंडमध्ये एक विशिष्ट कारणासाठी हा फंड केलेला आहे की ज्यामधून धर्मदाय आस्थापनेचे सगळे खर्च भागवले जातात. ते खर्च भागवण्यासाठी हा फंड आहे. आणि त्यासाठी निधी कुठून येतो, तर ह्या ज्या सगळ्या सामाजिक संस्था आहेत त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या 2% रक्कम ही अंशदान म्हणून द्यावी लागत होती. 2007 साली असं झालं की याच्यात सुमारे 250 कोटी रुपये नुसते फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवलेले दिसून आले. मग मुंबईतल्या एक सामाजिक संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका केली आणि असं निदर्शनास आणलं की हे 250 कोटी रुपये जर यांना वापरता येत नसतील तर ते त्यांनी वसूल करू नयेत. कारण सामाजिक संस्था ह्या त्यातून काहीतरी चांगलं कार्य करतील. महाराष्ट्रातल्या सगळ्या संस्थांच्या मिळून 250 कोटी रुपये जर नुसते पडून असतील तर ते तुम्ही वसूल तरी कशाला करता. म्हणून मुंबई उच्च न्यायालयाने त्यावर स्थगिती दिली होती. परंतु आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की पैशाचा स्रोत संपला की मग हालचाल सुरू होतात. तसं शासनाने मग पुन्हा उच्च न्यायालयाकडे असं एक प्रतिज्ञापत्र केलं आणि आम्ही अमुक खर्च केले, आम्ही नवीन कार्यालय स्थापन केली, असं केलं तसं केलं म्हणून खर्च दाखवला आणि हे अंशदान स्वीकारायला आम्हाला परवानगी द्या आणि जी मनाई केलेली आहे ती उठवा, असं एक निवेदन दिलं, अर्ज केला. त्यावर सुनावणी झाली आणि मुंबई उच्च न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीशांच्या खंडपीठाने 5 ऑगस्टपर्यंत शासनाला प्रतिज्ञापत्र करायला सांगितलं आहे की साधारणतः 2009 ते 2021, 31 मार्च 2021 पर्यंत असा किती निधी तुमच्याकडे जमा झाला असता 3% दराने. आपल्या सर्वांसमोर एक फार मोठा आता पेच निर्माण होणार आहे. आपले ऑडिट रिपोर्ट तर दाखल आपण अंशदान भरलेलं नाही, किंबहुना आपले जे वार्षिक बजेट जे दाखल करावं लागतं त्यामध्ये तरतूद केलेली नाही. आपण भरायचंच नाही तर तरतूद कशाला करायची. जर ही 3% दराने 11 वर्षाची रक्कम तुमच्या संस्थेकडून भरून घेण्याचा जर आदेश झाला तर माझं असं म्हणणं आहे की आपापल्या चार्टर्ड अकाउंटंट्सकडून याची आधीच माहिती घ्यावी. याबाबत मी आणखीन एक सांगतो, आमची जी संघटना आहे, वकील संघटना पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर असोसिएशन, या जनहित याचिकेमध्ये इंटरव्हेन्शन करून अशा प्रकारे हा जिझिया कर वसूल करू नये. कारण आधीच म्हणजे सामाजिक संस्थांना निधींचा तुटवडा हे सार्वत्रिक आहे आणि अशा प्रकारे जर 11 वर्षाचं अंशदान हे जर भरायला लावलं तर आर्थिक कणा कोलमडणार आहे. त्यामुळे ही माहिती, म्हणजे खरं तर वंचित विकासने ही आपल्या सर्वांना संधी दिली आहे आपल्याला हे सगळे माहिती करून घ्यायची की जर असं 11 वर्षाचं भरावं लागलं तर किती भरावं लागेल. मी हा मुद्दा का जरा अधोरेखित करतोय, बऱ्याच संस्थांना CSR फंड्सच्या माध्यमातून
एक बऱ्यापैकी मोठा निधी मिळालेला असतो. हा निधीसुद्धा तुमचं उत्पन्न म्हणून धरला जाणार आहे. म्हणजे देणगी असेल, CSR फंड्स असतील किंवा इतर मार्गाने जे तुमचे उत्पन्नाचे स्रोत आहेत, अशा एकूण उत्पन्नाच्या स्रोतातून जमा झालेली एकूण रकमेवर असे जर 3% द्यावे लागले तर आपणाला खरंच विचार करावा लागेल की याची तरतूद आपण कशी करणार आहोत. कारण कायद्यात तर तरतूद आहे, हायकोर्टाने अजून काही परवानगी दिलेली नाही. पण जर परवानगी दिली तर ही रक्कम किती असणार आहे आणि इथून पुढे भविष्यात सुद्धा ही 5% दराने अंशदान स्वीकारण्याची तरतूद कायद्यात आहे. म्हणजे शासनाने इतर काही केलं नाही केलं तरी पैसे वसूल करण्याबाबत मात्र ते जागरूक असतील आणि याबाबत निश्चितच ते पैसे कसे मिळतील यासाठी मोठी वकिलांची फौज खडी करून तिथे हे अंशदान ह्या सामाजिक संस्थांकडून घेतलं जावं अशी ते तरतूद करतील. तर हा एक मोठा विचार आपण सर्वांनी घेऊन आपापल्या चार्टर्ड अकाउंटंटशी याची सल्लामसलत करावी. आता गमतीचा भाग असा आहे की ज्या मोठमोठ्या शाळा, कॉलेज किंवा शिक्षण संस्था ज्या आहेत आणि हॉस्पिटल जे आहेत ते ह्याच्यातून वगळलेत आणि म्हणजे माझ्यासमोर जे आपण सर्वजण बसले आहे ते खरंच एक सामाजिक कार्य अशा माध्यमातून करत आहे. अशांकडून ही रक्कम वसूल केली जाणार आहे. अर्थात आता न्यायालयात काय होईल त्याच्यावर फार टिप्पणी करणं योग्य नाही, तो भाग येईलच आपल्यासमोर. पण हा एक महत्त्वाचा विषय आपण सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर त्याप्रमाणे म्हणाल्याप्रमाणे आपल्याला हे वार्षिक ताळेबंद जे आहेत आपल्या संस्थेचे ते आपण सादर करणं अनिवार्य आहे. हे ताळेबंद जर नाही सादर केले तर धर्मदाय आयुक्त कार्यालय आपल्यावर चौकशी सुरू करू शकते आपल्या संस्थेची. जर कोणी तक्रार केली किंवा त्यांच्या असं निदर्शनास आलं की स्थापनेपासून ह्या संस्थेने कुठलीही हिशोबपत्रकं दाखल केली नाहीत तर धर्मदाय आयुक्त कार्यालय आपल्या विरुद्ध चौकशी सुरू करू शकते. त्यानंतर आपले म्हणून काय अधिकार आहेत तर त्याचा ओवापोह पुढे कायद्यात केलेला आहे. हे फार तांत्रिकता किंवा ते सेक्शन्स वगैरेमध्ये जात नाही. तर ह्याच्यात कसं आहे, आपल्याला जर काही मार्गदर्शन हवं असेल धर्मदाय आयुक्तांकडून तर त्यांना एक कन्सल्टेटिव्ह ज्युरिडिक्शन म्हणजे आपल्यासारख्या विश्वस्तांशी, संचालकांशी संवाद साधून आपल्या संस्थेच्या हिताच्या दृष्टीने मार्गदर्शन काय हवं असेल तर ते सुद्धा आपल्याला धर्मदाय आयुक्तांकडून घेता येतं. ऑफकोर्स यामध्ये कुठल्याही म्हणजे तिथे असलेल्या न्यायिक प्रकरणाबद्दल आपल्याला मार्गदर्शन मिळणार नाही कारण त्यांच्यासमोर तो निर्णय देण्याचा भाग असतो. पण इतर कार्यात जर आपल्याला काही मार्गदर्शन हवं असेल तर आपण निश्चितपणे त्यांच्याकडून घेऊ शकता. एखाद्या संस्थेमध्ये असं दिसून येतं की संस्थाचालक इतर विश्वस्तांना काहीच माहिती देत नाहीत. 1-2 जण असे असतात की सर्व कारभार हे स्वतःच्या हातात ठेवत असतात, पारदर्शकपणाचा अभाव असतो पूर्णपणे आणि काहीच माहिती दिली जात नाही. मग ही माहिती धर्मदाय आयुक्तांकडून मिळवण्यासाठी सुद्धा या कायद्यात तरतूद आहे. पुढचा भाग असा आहे की आपण एक विशिष्ट कार्यासाठी वर्षामध्ये जर कुठला एक आपल्याला कार्यक्रम करायचा असेल आणि आपण नोंदणीकृत संस्था नाही आहोत. एक उदाहरण द्यायचं झालं तर आता गणेशोत्सव किंवा नवरात्रोत्सव येत आहे किंवा दहीहंडी उत्सव येत आहे आणि मोठ्या प्रमाणावर तिथं तेवढ्यापुरताच तो साजरा करायचा असेल तर तात्कालिक परवानगीसाठी सुद्धा धर्मदाय आयुक्तांकडं कलम 41 क प्रमाणे एक परवानगी मागता येते आणि तेवढ्या कालावधीपुरती ती परवानगी आपल्याला मिळू शकते. आणि ह्या परवानगी मिळाल्यानंतर त्याचे हिशोब देण्याचं बंधन मात्र पुन्हा त्या व्यक्तींवर असतं. या कायद्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कलम आहे कलम 41 ड. संस्था चालकांचा अनियमितपणा, पैशांचा अपहार, संस्था विघातक कृत्य किंवा संस्थेच्या हितास बाधक असं कुठलंही कृत्य जर संस्था चालक हेतुपूर्वक करत असतील तर त्यांना विश्वस्त पदावरून काढता येतं.
म्हणजे कुठल्याही एखाद्या संस्थेमध्ये असं जर कुणाचं म्हणणं असेल की मला या संस्थेतून कोणी काढू शकत नाही, मला कोणी हलवू शकत नाही, माझ्या पदाला कोणी धक्का लावू शकत नाही, तर हे खोटं आहे. कायद्यामध्येच अशी तरतूद केलेली आहे, जर कुठल्याही संस्थेमध्ये संस्थेच्या उद्दिष्टांना विरोधी कृत्य, पैशांचा अपहार होत असेल किंवा त्या संस्थेच्या मिळकतींचा स्वतःच्या फायद्यासाठी जर कोणी संस्थाचालक लाभ घेत असतील, तर त्यांना धर्मदाय आयुक्त त्यांच्या पदावरून काढू शकतात. पण अर्थात यासाठी आपल्याला सबळ पुरावे द्यावे लागतील की त्या संस्थाचालकांनी असं कुठलं कृत्य, संस्थाविगत कृत्य केलेलं आहे याची सुनावणी होते आणि अशा संस्थाचालकांना त्यांच्या पदावरून हटवण्याचा मार्ग आहे. आता मी मगाशी म्हणालो की प्रत्येक संस्थेने आपली स्थावर मिळकत वगैरे जी आहे ती धर्मदाय कार्यालयाकडे नोंदणी करून घ्यावी आणि त्याला एक संरक्षण मिळतं असं मी सांगितलं. तर पुढचं कलम जे आहे 41E, तर संस्थेची मिळकत किंवा आर्थिक हानी होत असेल किंवा चुकीच्या पद्धतीने त्याचा वापर होत असेल, तर हे सगळे प्रकार थांबवण्यासाठी धर्मदाय आयुक्तांकडे तात्कालिक मनाई घेण्यासाठी तरतूद कायद्यामध्ये आहे. या कायद्यामध्ये संस्थेच्या मिळकतीला किंवा आर्थिक परिस्थितीला जर कुठली बाधा उत्पन्न होत असेल तर निश्चितपणे त्यावर मनाई घेतली जाऊ शकते. असे कोणी विश्वस्त हा गैरफायदा घेत असतील किंवा इतर कोणीही, म्हणजे हे कलम असं आहे की विश्वस्तच नाही तर समाजातले कोणतेही घटक संस्थेच्या मिळकतीला किंवा गैरफायदा घेत असतील किंवा मिळकतीचा चुकीच्या पद्धतीने विनियोग करत असतील तर त्यांच्या विरुद्ध ही मनाई घेतली जाऊ शकते. म्हणजे उदाहरणार्थ आपली कुठेतरी जमीन आहे, आपण ती धर्मदाय आयुक्तांकडे संस्थेची मिळकत म्हणून नोंदवलेली आहे, पण आता आपण बघता जमिनीचे भाव गगनाला भिडलेले आहेत, मग कुठेतरी उपद्रव सुरू होतो, अतिक्रमण सुरू होतं किंवा परस्पर विक्रीचे सुद्धा बोलणी आणि व्यवहार होऊ शकतात. तर अशांविरुद्ध मनाई घेण्याची कायद्यात तरतूद आहे. नुकताच या कायद्यात एक बदल आलेला आहे, तो म्हणजे जर संस्थेच्या मिळकतीचा किंवा पैशांचा अपहार केलेला असेल कुठल्या विश्वस्तांनी आणि हा सिद्ध झाला, तर त्या विश्वस्तांच्या संस्थाचालकांच्या वैयक्तिक मिळकतीतून ही रक्कम भरून घेण्याची तरतूद धर्मदाय आयुक्तांना अधिकार देत आहे. म्हणजे धर्मदाय आयुक्त नुसतं आता म्हणू शकत नाहीत की बाबा त्याने हे संस्थेच्या पैशांचा अपहार केला आहे, पण आता माझ्याकडे अधिकार नाही तो त्यांच्याकडून ते वसूल करण्याचा. तर नवीन तरतूद आलेली आहे 41F म्हणून 41F. तर त्यानुसार ही मिळकत असा अपहार केलेल्या विश्वस्तांच्या किंवा व्यक्तीच्या वैयक्तिक उत्पन्नातून भरून घेण्यासाठी आणि ते संस्थेमध्ये जमा करण्यासाठी ही तरतूद आलेली आहे. जेव्हा आपण संस्थेच्या स्थावर मिळकतीबद्दल एवढं बोलतो तर त्याबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्याचं उहापोह या ठिकाणी होणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा असं होतं की संस्थेचं स्वरूप लहान असताना एक जागा घेतली जाते आणि कालांतराने संस्थेला एक व्यापक प्रमाणावर कार्य करण्याची संधी प्राप्त होते, नवीन जागा घेण्याची आवश्यकता भासते, तर जुनी जागा विकायची असते किंवा संस्थेची कुठली तरी एक शेतजमीन आहे, मोकळी जागा आहे आणि ती खूप दूरवर आहे आणि संस्थेचं मुख्य कार्यालय जे आहे किंवा संस्थे जिथून कामकाज जे चालतं ते ठिकाण आणि ते जागा असलेलं ठिकाण यामध्ये खूप म्हणजे लांब आहेत असे आणि ते योग्यरीतीने वापरता येत नाही आपल्याला. त्या जागेवर अतिक्रमण होऊ शकतं किंवा त्याची विक्री करून संस्थेला त्यांच्या उद्दिष्टांसाठी एक चांगली जागा घेण्याचं जर मनोदय असेल तर अशी जागा विकण्यासाठी धर्मदाय आयुक्तांची पूर्व परवानगी घ्यावी लागते. या पूर्व परवानगीमध्ये विश्वस्तांच्या मनात आलं म्हणून जागा विकली असं होत नाही. त्यासाठी ही जागा विकण्याची संयुक्तिक कारणं तुम्हाला द्यावी लागतात आणि या जागा विक्रीच्या माध्यमातून येणारा जो पैसा आहे
त्यातून तुम्ही उद्दिष्टपूर्तीसाठी काय कार्य करणार याची माहिती तुम्हाला त्या अर्जात द्यावी लागते. बऱ्याच वेळा असा समज होतो की जागा विक्रीची प्रकरणं जी आहेत ही लवकर निकाली काढली जात नाही. थोडंसं तथ्य त्यामध्ये असं आहे की कुठल्याही संस्थेची जागा जी आहे ही मौल्यवान मिळकत आहे संस्थेची, आणि ती अशी कुठल्याही घाईघाईने त्याचा निर्णय होऊ नये विक्रीचा, म्हणून ही तरतूद केलेली आहे. त्यासाठी तुम्हाला त्या जागेचं नुसतं सरकारी मूल्यांकन देऊन उपयोग नाही, तर बाजारभावाप्रमाणे त्याचं मूल्यांकन गव्हर्नमेंट अप्रूव्ड व्हॅल्यूअरकडून ते तुम्हाला सादर करावं लागतं. तुम्हाला जागा विकण्याची लीगल नेसेसिटी म्हणजे कायदेशीर गरज काय आहे हे आधी सांगावं लागतं. पण त्याप्रमाणे मग जाहीर नोटीस दिली जाते, ती जागा जिथे आहे अशा ठिकाणच्या सर्वाधिक खपाच्या 2 वर्तमानपत्रांमधून. त्याप्रमाणे तिथे निविदा धर्मदाय आयुक्त स्वतः मागवतात. हे सहधर्मदाय आयुक्त म्हणजे विभागीय कार्यालयात हे कामकाज होतं, जिथे जॉईंट कमिशनर आपण ज्यांना म्हणतो, त्यांच्याकडून स्वतः ह्या निविदा मागवल्या जातात. ह्या निविदा स्वतः धर्मदाय आयुक्त अशा निविदा ज्यांनी दाखल केल्या त्यांच्या समक्ष उघडतात, आणि ज्यांनी जास्तीत रकमेची निविदा भरली त्याला ही जागा लगेच दिली जात नाही. धर्मदाय आयुक्तांसमोर या निविदाधारकांमध्ये या जागेच्या खरेदीसाठी बोली लावली जाते की ज्याला आपण ऑक्शन म्हणतो. निविदाधारकसुद्धा केवळ पेपरमध्ये जाहिरात आली म्हणून निविदा भरली असं करू शकत नाहीत. त्यासोबत त्यांना जे बाजारमूल्य दिलेलं आहे त्या जागेचं त्याच्या 30% रकमेचा, किंवा त्यांनी जी बोली त्याच्यापुढे लावलेली असेल त्याच्या 30% रकमेचा DD द्यावा लागतो. हा अशासाठी की हे निविदाधारक खरंच जेन्युइन आहेत, त्यांना जागा घेण्यामध्ये रस आहे. नाही तर कुणी आज काय 2 कोटीचा चेक लिहून दिला आणि निविदा भरली आणि बोलीच्या वेळेस तो माणूस 20,000 रुपयेसुद्धा देऊ शकत नसेल तर हा अपव्यय होऊ नये वेळेचा, म्हणून 30% रकमेचा DD तिथे दाखल करावा लागतो. मग अशा निविदाधारकांमध्ये उघडपणे बोली लावली जाते ह्या जागेबद्दल, आणि जो जास्तीत जास्त रकमेची बोली लावली जाईल त्याच्या नावाने आदेश होतो ही जागा विकण्याचा, आणि त्या संबंधित संस्थेच्या विश्वस्तांना अधिकृत केलं जातं की तुम्ही या निविदाधारकाला ही जागा विका, आणि तत्पूर्वी त्या निविदाधारकाने उर्वरित रकमेचा DD सुद्धा तिथं धर्मदाय आयुक्त कार्यालयात जमा करावा लागतो. म्हणजे विश्वस्तांवर कुठलेही त्याच्यावर पैसे वसूल करण्याचं एक बंधन राहत नाही. सगळे पैसे धर्मदाय आयुक्त कार्यालयात आधी DDद्वारे आलेले असतात, ते DD संस्थेच्या खात्यात भरले जातात, आणि त्याप्रमाणे त्या जास्तीत जास्त बोली लावणाऱ्या व्यक्तीला किंवा फर्मला ती जागा विकण्यासाठी धर्मदाय आयुक्त आदेश करतात. त्याचबरोबर आता दुसरी अशी गोष्ट आहे की आपली संस्था चालवण्यासाठी बऱ्याच वेळा काही उपक्रम हाती घ्यायचा असेल तर त्याला निधींची आवश्यकता असते. विशेषतः जिथं शैक्षणिक संस्था असतात तिथं त्या सगळ्या स्टाफचे पगार वगैरे करायचे असतात. जनरली काय होतं शिक्षण संस्थांमध्ये, जून आणि ऑक्टोबरमध्ये त्यांच्याकडं फी मोठ्या प्रमाणावर जमा होते, पण मार्च, एप्रिल, मे हे 3 महिन्यांमध्ये त्यांना खूप निधींची कमतरता जाणवत असते. तर अशा वेळेस जर कुठल्याही प्रकारे संस्थेला कर्जाऊ रक्कम घ्यायची असेल तर त्यालाही धर्मदाय आयुक्तांची पूर्वपरवानगी लागते. कर्ज घेतं तर बँक असंच कर्ज देणार नाही, आपल्याला आपली कुठली तरी मिळकत तारण ठेवावी लागते. तर ही परवानगी जी आहे ती संस्थेची स्थावर मिळकत तारण ठेवण्यासाठी ही परवानगी आहे. धर्मदाय आयुक्त त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टींचा ओवापोह करतात की तुम्ही ज्या उद्दिष्टासाठी कर्ज घेत आहात त्यातून तुम्हाला उत्पन्न किती मिळणार आहे आणि तुम्ही हे कर्ज कसं फेडू शकता, आणि कर्ज नाही फेडू शकला तर संस्थेची तारण मालमत्ता जी आहे ती बँकेने जप्त केली तर संस्थेचं नुकसान तर होणार नाही याची काळजी धर्मदाय आयुक्त या ठिकाणी घेत असतात. बऱ्याच वेळा असं होतं की कुठल्या तरी प्रकारे संस्थेकडे खूप संचित निधी साठला जातो, तर हा संचित निधी नुसता बँक खात्यावर ठेवून त्याच्यापासून संस्थेला काही लाभ मिळत नसतो. मग हा संचित निधी
मान्यताप्राप्त किंवा कायद्यामध्ये दिलेल्या ज्या विविध गुंतवणुकीच्या योजना आहेत, तर अशा ठिकाणी जर गुंतवणूक करायची असेल, म्हणजे उदाहरणार्थ म्युच्युअल फंड्स वगैरे, तर अशी परवानगी धर्मदाय आयुक्त आपल्याला देऊ शकतात. आपण जर त्यांना व्यवस्थित समाधानकारक उत्तरं दिली की बा हा निधी आमच्याकडे संस्थेकडे आहे, याची आम्हाला तातडीने काही आवश्यकता नाही, बँकेत ठेवलं तर प्रचलित व्याजदराप्रमाणे ह्याला फारसं उत्पन्न मिळणार नाही, पण हा निधी अमुक अमुक योजनेत जर गुंतवला तर आम्हाला यापेक्षा जास्त परतावा मिळेल त्याचा आणि संस्थेचा फायदा होईल, ही ह्या संस्थेच्या हिताचा हा निर्णय आहे, तर धर्मदाय आयुक्तांकडून त्याला पूर्व परवानगी घ्यावी लागते. आता हे सगळं झाल्यानंतर एक स्वाभाविक प्रश्न नंतर येतो की संस्थेच्या वाटचालीमध्ये बऱ्याच वेळा संस्था स्थापन झाल्यापासून बरेच बदल घडलेले असतात. संस्था स्थापनेच्या वेळेस जे काही तुम्ही ट्रस्ट डीड करता किंवा विश्वस्त निधीपत्र करता किंवा नियमावली तयार करता, अशांमध्ये काही बदल करणं गरजेचं असतं. तर ते बदल असतील तर ते सर्व संयुक्तिक बदल हे आपल्याला धर्मदाय आयुक्तांकडून प्रमाणित करून घेता येतात आणि हे बदल प्रमाणित झाल्यानंतर त्याची कार्यवाही आपल्या संस्थेच्या दैनंदिन व्यवहारात करता येते. तर हे बदलसुद्धा आपल्याला प्रमाणित करता येतात. अनेक ठिकाणी असं दिसून येतं की हे जे ट्रस्ट असतात हे कधीतरी स्थापन झालेले आहेत, लोक काम करत आहेत, परंतु नेमकं कोण ह्याचं काम करत आहे आणि हे कायदेशीर आहेत का हेही माहीत नसतं. किंवा एखाद्या ट्रस्टला जर विश्वस्तच राहिलेले नसतील तर सहधर्मदाय आयुक्त त्या संस्थेच्या घटनेतील तरतुदीप्रमाणे जाहीर नोटीस देऊन इच्छुकांकडून अर्ज मागवून त्या ठिकाणी विश्वस्तांची नव्याने नेमणूक करू शकतात. आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर कुठेतरी आपल्याला, आपण स्वतःहून जरी जायचं नाही म्हटलं तरी कोणी आपल्या विरुद्ध अर्ज केला असेल तर जावं लागतं. किंवा आपण जो बदल अर्ज मी मगाशी सांगितला आपल्याला, तो जर फेटाळला तर पुढे दाद कुठे मागायची. नियमावलीतले बदल जर धर्मदाय आयुक्तांनी मान्य नाही केले, व्यक्ती तितक्या प्रकृती असतात, कदाचित त्यांना तुमच्या संस्थेचं स्वरूपच कळलेलं नसेल, त्यांना ते बदल संयुक्तिक वाटले नसतील, तर असं आहे का की कनिष्ठ पातळीवर जर त्याचा निर्णय झाला तर तो अंतिम? असं होत नाही. सहाय्यक आणि उपधर्मदाय आयुक्तांकडे हे जे सगळी प्रकरणं चालतात त्यांचं अपील सहधर्मदाय आयुक्त म्हणजे जॉईंट चॅरिटी कमिशनर यांच्याकडे होत असतं. त्यांच्याकडे तुम्ही या प्रकरणी दाद मागू शकता. जॉईंट चॅरिटी कमिशनरांनी सुद्धा जर याबाबत एक नकारात्मक त्यांचा आदेश केला तर उच्च न्यायालयात दाद मागू शकता आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकता. तिथे मात्र त्याला एक अंतिम म्हणजे फुल स्टॉप मिळतो, पूर्णविराम मिळतो. हे सगळं करत असताना जे हॉस्पिटल क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांना हे माहीत असेल की हॉस्पिटल्समध्ये एक IPF फंड तयार करावा लागतो, इंडिजंट पेशंट फंड, की ज्यामध्ये गरीब व निर्धन रुग्णांना सवलतीच्या दरात किंवा मोफतसुद्धा उपचार मिळण्याची सुविधा आहे. तर तो 2% IPF फंड हा त्या प्रत्येक हॉस्पिटलनी क्रिएट करून त्यामध्ये निर्धन व गरीब रुग्णांना ही सुविधा उपलब्ध करून द्यावी लागते. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर बरं कालच बोलणं झालं, आपल्याला जर काही याबाबत मार्गदर्शन हवं असेल किंवा आपल्या मनात काही शंका असतील, काही खुलासा हवा असेल तर मी इथे, कारण जसं त्यांनी सांगितलं की टाईम टू टाईम म्हणजे मिनिट टू मिनिट प्रोग्राम झालेला आहे, तर मी असं आपल्या सर्वांना आवाहन करेल की वंचित विकासकडे आपण आपल्या सर्व शंका ज्या असतील त्या अग्रेषित कराव्यात. त्या सर्व शंकांचं आम्ही समाधानकारक उत्तर देण्याचा प्रयत्न निश्चित करू. कारण आत्ता जी 11ची वेळ जी दिलेली आहे, पुढील वक्तेसुद्धा माझ्या मते आहेत तानाजीराव गायकवाडांकडून आपल्याला थोडंसं मार्गदर्शन घ्यायचं आहे. अधीक्षक पदावर अतिशय उत्कृष्ट सेवा केलेली व्यक्ती इथे आपल्यासमोर आहे, तर त्यांनाही थोडीशी बोलण्याची संधी मिळावी म्हणून
मी आपली रजा घेतो. आपण इथे सगळे आपण उपस्थित राहिलात. खूप खूप धन्यवाद.